कुंभकर्ण जेव्हा रामासोबत युद्धाला चालला तेव्हा त्याने रावणाला सांगितलं, भैया, जर मी युद्धभूमीवर मारला गेलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा की रामासोबत युद्धात कुणीही जिंकू शकत नाही, अगदी तुम्हीसुद्धा. मग एक काम करा, रामाला देव माना आणि रामाला शरण जा, ते यासाठी की आपला वंश जिवंत राहिला पाहिजे. रावणाने कुंभकर्णाचं हे वाक्य ऐकलं आणि त्यावर रावणाने खूप छान उत्तर दिलं. रावण म्हणाला, मनुष्य हा फक्त आपल्या कुटुंबासोबतच सुख उपभोगू शकतो. जर तुझ्यासारखा भाऊच मारला गेला तर या तिन्ही लोकांचं साम्राज्य घेऊन रावण करणार काय? भावांना, भावाच्या मुलांना, माझ्या मुलांना मारून या ऐश्वर्याचं मी करू काय? याचं तात्पर्य एकच, आपल्या कुटुंबासोबत फक्त सुखाचा आनंद घेण्यासाठी उभे राहू नका, तर त्या कुटुंबाच्या संकटातसुद्धा तेवढ्याच ताकदीने त्याच्या पाठीमागे उभे राहायला शिका.